गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 11वा भीमदशक समास पहिला सिद्धांत निरूपण नाम श्रीराम समर्थ। आता या आठवड्यापासून दशक 11वा भीमदशक सुरू झाला असून त्यातील समास पहिला सिद्धांत निरूपण नाम या समासाचे श्रवण आता आपण करूयात। आकाशापासून वायू होतो, हातो प्रत्यय येतो, वायूपासून अग्नी जोतो, सावध ऐका। श्री समर्थ ते सांगतात की आकाशापासून वायू होतो हे प्रत्यक्ष अनुभवास येते। आता वायूपासून अग्नी कसा निर्माण होते ते सावधतेने श्रवण करा। वायूची कठीण घिसणी ते निर्माण झाला वन्नी, मंद वायू चितळ पाणी तेथून झाले। श्री समर्थ सांगतात की वायूचे जे कठीण घर्षण होते ते अग्नी निर्माण झाला आणि वायूच्या मंद झुळकेपासून शीतल पाणी निर्माण झाले। आपापासून झाली पृथ्वी, ते नाना बीजरूप जाणावी, बीजापासून उत्पत्ती व्हावी हा स्वभावच आहे। श्री समर्थ ते सांगतात की आपापासून पृथ्वीची निर्मिती झाली। पृथ्वीमध्ये नाना बीजे सामावलेली असतात आणि त्या बीजापासूनच वनस्पती प्राणी मात्र याची उत्पत्ती होत असते। मुळी सृष्टी कल्पनेची, कल्पना आहे मुळीची, जयेपासून देवत्रयाची काया झाली। श्री समर्थ ते सांगतात की ही संपूर्ण सृष्टीच कल्पनामय आहे आणि तीच कल्पना ही मूळ माया होय। तिच्यापासूनच ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवाचे देह उत्पन्न झाले। निश्चळामध्ये चंचळ तिची कल्पना केवळ, अष्टधा प्रकृतीचे मूळ कल्पना रूप। श्री समर्थ म्हणतात की निश्चळ अशा परब्रह्मामध्ये चंचळाची कल्पना करणे हेच अतिविलक्षण आहे। याचप्रमाणे अष्टधा प्रकृतीचे मूळच मुळी कल्पना रूप आहे। कल्पना तेची अष्टधा प्रकृती, अष्टधा तेची कल्पना मूर्ती, मूळाग्रापासून उत्पत्ती अष्टधा जाणावी। श्री समर्थ ते सांगतात की कल्पनाच अष्टधा प्रकृती रूपाने व्यक्त झाली असून अष्टधा प्रकृती हीच मूर्तिमंत कल्पना होय। अगदी मुळापासून शेवटपर्यंत जे जे उत्पन्न झाले ते अष्टधा प्रकृती रूपच आहे हे जाणून घ्यावे। 5 भूते 3 गुण, 8 झाली 2 मिळून, म्हणून अष्टधा प्रकृती जाण बोली जेते। श्री समर्थ म्हणतात की पंचमहाभूते आणि त्रिगुण मिळून 8 तत्वे होतात, म्हणून त्यांना अष्टधा प्रकृती म्हटले जाते। मुळी कल्पना रूप झाली, पुढे तेची फापावली, केवळ जडत्वास आली सृष्टी रूपे। श्री समर्थ म्हणतात की प्रथम कल्पनाच मूळ माया सूक्ष्म रूपाने उत्पन्न झाली व तीच पुढे वाढली, विस्तारली आणि सृष्टी रूपाने स्थूलपणे आकारास आली। मुळी झाले ते मूळ माया, त्रिगुण झाले ते गुणमाया, जडत्व पावली ती अविद्या माया सृष्टी रूपे। श्री समर्थ म्हणतात की मुळात जी स्फुरण रूपाने उत्पन्न झाली ती मूळ माया होय। तिच्या ठिकाणी त्रिगुण प्रगट झाले ती गुणमाया होय आणि सृष्टी रूपाने ती जडत्वास पावली ती अविद्या माया जाणावी। पुढे चारी खाणी झाल्या, चारी वाणी विस्तारल्या, नाना योनी प्रगटल्या नाना व्यक्ती। श्री समर्थ म्हणतात की पुढे जीवाच्या चारी खाणी प्रगट झाल्या, 4 प्रकारच्या वाणी विस्तारल्या, अनेक योनी प्रगट झाल्या आणि नाना व्यक्ती प्रगट झाल्या आणि असंख्य असे जीव निर्माण झाले। ऐसी झाली उभारणी, आता एका संवारणी, मागील दशकी विशद केली बोलिली असे। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की या प्रकाराने या दृश्य सृष्टीची उभारणी झाली।
आता संवारणी कशी झाली ते ऐका. मागील दशकामध्ये आपण संवारणी विस्तारपूर्वक ऐकलेलीच आहे. परंतु आता सकळीक बोली जेले संहार संकेत, श्रोते वक्ते येते चित्त देऊनी ऐका. समर्थ म्हणतात की परंतु आता या समासातही संहारी संकेत रूपाने संकलित करून सांगितले जाईल. तरी श्रोत्यांनी चित्त एकाग्र करून ती नीटपणे ऐकावी. शतवरुषे अनावृष्टी, तेथे आटेल जीवसृष्टी, ऐशा कल्पंताच्या गोष्टी शास्त्री निरोपल्या. समर्थ म्हणतात की 100 वर्ष जरी पृथ्वीवर पाऊसच पडला नाही तर सर्व जीवसृष्टी नष्ट होईल. अशा प्रकारच्या कल्पंताच्या गोष्टी शास्त्रात वर्णन केले आहेत. 12 कळी तपे सूर्य, तेने पृथ्वीची रक्षा होय, मग ते रक्षा विरून जाय जळांतरी. समर्थ म्हणतात की सूर्य त्याच्या 12 कलांनी तापू लागला की सर्व पृथ्वी जळून तिची राख होऊन जाते आणि तीच राख महाप्रलयाच्या वेळी जळात विसरून जाते. ते जळ शोषी वैश्वानरू, वन्नी झडपी समीरू, समीर वितोळे निराकारू जैसे तैसे. श्री समर्थ म्हणतात की अग्नीमुळे ते सर्व जल शोषले जाईल व वायूमुळे तो अग्नीही विजून जातो. नंतर तो वायू आकाशाच्या ठिकाणी लय पावतो. परब्रह्म मात्र निराकार जसेच्या तसेच असते. ऐस्त्री सृष्टी संवारणी झाली, मागे विस्तारी बोलिली, माया निरसे वरली स्वरूपस्थिती. समर्थ म्हणतात की या प्रकारे सृष्टीचा संहार कसा होतो हे पूर्वी विस्तारपूर्वक सांगितलेले आहेच. मायेचा निराश झाला की केवळ निर्विकार स्वरूपस्थिती मात्र उरते. ते जीव शिव पिंड ब्रह्मांड, आटोन गेले थोतांड, माया अविद्येचे बंड वितळून गेले. समर्थ म्हणतात की तेव्हा जीव शिव पिंड ब्रह्मांड वगैरे सर्व थोतांड नाहीसे होते आणि अविद्या मायाही संपूर्णपणे नाश पावते. विवेकची बोलता शय, म्हणून विवेक प्रळये, विवेकी जाणता काय मूर्खास कळे. श्री समर्थ म्हणतात की याप्रमाणे विवेकाने जो संहार करावायचा त्यालाच विवेक प्रलय म्हणतात. जे विवेकी असतात ते अनुभवाने जाणतात, हे मूर्खांना समजणार नाही. सृष्टी शोधता सकळ, एक चंचळ एक निश्चळ, अचंचळ चंचळास कीर्ता चंचळ चंचळ रूपी. समर्थ म्हणतात की सर्व दृश्य सृष्टीचा विचाराने शोध घेऊ गेले असता 2च तत्वे आढळून येतात. एक म्हणजे चंचळ आणि दुसरे म्हणजे निश्चळ. चंचळाचा करताही चंचळच असतो आणि तो चंचळ रूपच असतो. जो सकळ शरीरी वर्ते, सकल कर्तृत्वास प्रवर्ते, करुणी अकर्ता वर्ते शब्द जया. समर्थ म्हणतात की जो सर्वांच्या शरीरास प्रेरणा देतो, सर्व कर्तृत्व ज्याच्यामुळे घडते त्यालाच करून अकर्ता असे म्हटले जाते. रावरंक ब्रह्मादिक, सकळामध्ये वर्ते एक, नाना शरीरे चाळक इंद्रियद्वारे. श्री समर्थ येथे सांगतात की रावरंक ब्रह्मादिक देव या सर्वांना तोची एक चालवतो आणि सर्वांना कर्तृत्वास प्रेरणा देतो. इंद्रियाच्या द्वारे तोच अनेक शरीरांना चालना देत असतो. त्यास परमात्मा बोलती, सकळ करता ऐसे जाणती, परी तो नासेल प्रचिती विवेके पहावी. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की त्यालाच लोक परमात्मा असे म्हणतात. तोच सकळाचा करता आहे असेही जाणतात, पण तोही अखेर नाश पावतो याची प्रचिती मात्र विवेकाने जाणावी. जो स्वनामध्ये गुरगुरतो, जो शुक्रामध्ये कुरकुरतो, गाढवी भरून भुंकतो अट्टहास्ये. लोक नाना देह देखती, विवेकी देहांत पाहती, पंडित समदर्शने घेती येणे प्रकारे. श्री समर्थ ते सांगतात की जो कुत्र्यामध्ये गुरगुरतो, डुकरामध्ये कुरकुरतो आणि गाढवात अंतर्यामी भरून अट्टहासने ओरडतो. सामान्य लोक नाना देहाकडे स्थूल रीतीने पाहतात. जे विवेकी असतात ते देहातील अंतरात्म्याला पाहतात. जे पंडित असतात ते सर्वांना याप्रमाणे समदृष्टीने पाहतात.
विद्या विनये संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तनी शुनीचे व शपाक्ये च पंडिता समदर्शिना. या श्लोकाचा अर्थ असा आहे की विद्या आणि विनय यांनी संपन्न असलेला ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा व चांडाळ या सर्वांना विवेकी पुरुष समदृष्टीने पाहतात. देह पाहता वेगळाले परंतु अंतर एकची झाले, प्राणी मात्र देखिले एकांतरे. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की प्राण्याचे देह वेगवेगळे असले तरी अंतरी जाणीव कळा सर्वांच्या ठिकाणी एकच असते. हे विवेकी पुरुषांना माहीत असते आणि ते त्याच्याकडे समदृष्टीने पाहतात. अनेक प्राणी निर्माण होती परी एकची कळा वर्तती, ते नाव जगज्योती जाणीव कळा. श्री समर्थ म्हणतात की अनेक प्राणी निर्माण होतात पण ते सर्व अंतःकरणातील जाणीवीच्या योगेच व्यवहार करीत असतात. त्या जाणीव कळेलाच जगज्योती असे नाव आहे. श्रोती नाना शब्द जाणे, त्वचेमध्ये शीतोष्ण जाणे, चक्षुमध्ये पाहणे जाणे नाना पदार्थ. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की सर्व प्राणी कानाने शब्द ऐकून घेतात. त्वचेच्या योगे त्यांना शीत उष्ण याचे ज्ञान होते आणि डोळ्याच्या योगे ते नाना पदार्थ किंवा प्राणी पाहतात. रसनेमध्ये रस जाणे, प्राणामध्ये वास तो जाणे, कर्मेंद्रियामध्ये जाणे नाना विषय स्वाद. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की जिभेच्या योगे त्याला रसाची जाणीव होते, नाकाच्या योगे निरनिराळे वास येतात आणि कर्मेंद्रियाच्या योगे नाना विषयांचा ते स्वाद घेतात. सूक्ष्म रूपे स्थूळ लक्षी, नाना सुखदुःखे परीक्षी, त्यासमंती अंतरसाक्षी अंतरात्मा. श्री समर्थ म्हणतात की सर्वांच्या हृदयात स्थूळ रूपाने सूक्ष्म रूपाने राहून स्थूळ देहाचे जो रक्षण करतो व नाना सुखदुःखाची जो अनुभूती देतो त्यालाच अंतरसाक्षी अंतरात्मा असे म्हणतात. आत्मा, अंतरात्मा, विश्वात्मा, चैतन्य, सर्वात्मा, सूक्ष्मात्मा, जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, द्रष्टा, साक्षी, सत्ता, रूप. श्री समर्थ म्हणतात की आत्मा, अंतरात्मा, विश्वात्मा, चैतन्य, सर्वात्मा, सूक्ष्मात्मा, जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, द्रष्टा, साक्षी, सत्तारूप या तिचीच नावे आहेत. विकारामधील विकारी, अखंड नाना विकार करी, तयासे वस्तू म्हणती भिकारी परमहीन. श्री समर्थ म्हणतात की विकारात्मक शरीरात राहणारा आणि नाना चेष्टा करणारा म्हणून विकारी, अखंड नाना विकार उत्पन्न करतो म्हणून त्याला सद्वस्तू म्हणता येत नाहीत. पण दृष्टीने जे भिकारी आहेत असे परमहीन लोक या जगज्योतीला सद्वस्तू किंवा परब्रह्म वस्तू असे म्हणतात. सर्व एकचे दिसती, अवघा एकांकार करीती, ती अवघे माईक स्थिती चंचळामध्ये. श्री समर्थ म्हणतात की या चंचळाच्या राज्यात सर्व देह बाह्यता सारखे दिसतात, म्हणून वर्णाश्रम धर्माचा अनादर करून सर्व एकाच मनाची स्थिती माईक होय. चंचळ माया ते माईक, निश्चळ परब्रह्म एक, नित्यानित्य विवेक या कारणे. श्री समर्थ म्हणतात की जे जे चंचळ आहे ते सर्व माईक आहे. निश्चळ परब्रह्म एकले एक जसेच्या तसेच असते, म्हणूनच नित्यानित्य विवेकाने त्यास जाणून घ्यावे. जातो जीव तो प्राण, नेणे जीव तो अज्ञान, जन्मतो जीव तो जाण वासनात्मक. समर्थ म्हणतात की जीव जातो असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा प्राण जातो. स्वरूप जो जाणत नाही तो अज्ञानी जीव होय. ज्याचा जन्म असतो तो वासनात्मक जीव जाणावा. ऐक्य जीव तो ब्रह्मांश, जेते पिंड ब्रह्मांड निरास, येथे सांगितले विशेष चत्वार जीव. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की स्वरूपी ज्याचे ऐक्य झाले आहे तो जीव ब्रह्मांश होय. तेथे पिंड ब्रह्मांडाचे निरसन झालेले असते, म्हणून हे जीवाचे 4 विशेष प्रकार सांगितले आहेत. आसो हे अवघे चंचळ, चंचल जाईल सकळ, निर्मळ निश्चळ आदी अंती. समर्थ म्हणतात की हे सर्व चंचळ असतेने जे जे चंचळ असते ते शेवटी नाश पावते. जे निश्चळ असते ते आदी आणि अंती जसेच्या तसेच निश्चळ असते. आद्य मध्य अवसान, जे वस्तू समसमान, निर्विकारी निर्गुण निरंजन
निसंग निप्रपंच. श्री समर्थ म्हणतात की जी परब्रह्म वस्तू आहे ती आदी मध्ये आणि अंती सदा सर्व काळ समानाच असते. ती निर्विकारी निर्गुण निरंजर निसंग आणि निप्रपंच असते. उपाधी निरसे तत्वता जीवशिवास ऐक्यता विवंचन पाहू जाता उपाधी कैसी. श्री समर्थ ते सांगतात की जीवाची उपाधी अविद्या माया, शिवाची उपाधी विद्या माया, या दोन्ही उपाधीचा तत्वज्ञानाने निराश झाला असता जीव शिवाची ऐक्यता घडून येते. नीट विचार करून पाहिल्यावर उपाधीच नाही हे कळून येते. असो जाणणे तितुके ज्ञान, परंतु होते विज्ञान, मने ओळखावे उन्मन कोण्या प्रकारे. ते समर्थ म्हणतात की हे सर्व जाणणे यास ज्ञान म्हणतात, परंतु ज्ञानाचे अनुभवात रूपांतर झाल्यावर त्याला विज्ञान असे म्हणतात. उन्मन म्हणजे मनाचा लय ज्या अवस्थेत होतो ती स्थिती होय. त्या स्थितीचा परिचय मनाना कसा बरा होऊ शकेल. वृत्तीस न कळे निवृत्ती, गुणास कैसी निर्गुण प्राप्ती, गुणातीत साधक असंती विवेके केले. श्री समर्थ म्हणतात की जोपर्यंत वृत्ती शिल्लक असते तोपर्यंत निवृत्ती म्हणजे काय हे कळू शकत नाही. गुणाच्या पलीकडे गेल्याशिवाय निर्गुणाची प्राप्ती होऊ शकत नाही. संत असतात ते विवेक जागृत करून साधकांना गुणातीत करतात. श्रवणापरीस मनन सार, मनने कळे सारासार, निजध्याते साक्षात्कार निसंग वस्तू. श्री समर्थ म्हणतात की अध्यात्म निरूपणाचे श्रवण करण्यापेक्षा त्याचे मनन करणे अधिक श्रेष्ठ असते, कारण मनन केल्यानेच सारासार विवेक उत्पन्न होतो. या प्रकारे मनन केल्यानंतरच त्याच्या निजध्यासाने निसंग जी आत्मवस्तू तिचा साक्षात्कार होतो. निर्गुण जी अनन्यता त्याची मुक्ती सायुज्यता. लक्षांचा वाक्यांश आता पुरे झाला. श्री समर्थ म्हणतात की निर्गुणाच्या ठिकाणी जी ऐक्यता येते तिला सायुज्य मुक्ती म्हणतात. याचा साक्षात अनुभव आल्यावर वाच्यांश आणि लक्षांश दोन्ही शिल्लक राहत नाहीत. अलक्षी राहे लक्ष, सिद्धांत कैसा पूर्वपक्ष, अप्रत्यक्षाचं कैसे प्रत्यक्ष असोन नाही. श्री समर्थ म्हणतात की लक्षाच्या ठिकाणी लक्ष विरून जाते. सिद्धांताच्या पुढे पूर्वपक्ष कसा टिकणार. इतरांना प्रत्यक्ष वाटणारी माया जो साक्षात्कारी झाला त्याला दिसणार तरी कशी. असो माईक उपाधी त्याची सहज समाधी, श्रवणे बळावी बुद्धी निश्चयासी. श्री समर्थ म्हणतात की याप्रमाणे जो आत्मनुभवी आहे त्याला मायारूपी उपाधी असून नसल्यासारखीच असल्याने तो नित्य सहज जसा मधातील लीन असतो. ही स्थिती प्राप्त होण्यासाठी श्रवणाने आत्मवस्तू संबंधी निश्चयात्मक बुद्धी प्राप्त होणे आवश्यक असते. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे सिद्धांत निरूपण नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 ओम
श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः।
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 ओम
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु।